राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभकामना. नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आरोग्याचं आणि आनंदाचं जावं. माझ्या चॅनलवर आपण जोडल्या गेलेल्या परिवारामध्ये बरेच दर्शक नित्य ऐकत आहेत आणि नवीन दर्शकांची भर पडत आहे. आजचा विषय आहे करप्शन, भ्रष्टाचार. भारतामध्ये मोदी आल्यानंतर भ्रष्टाचाराला आळा बसला आहे, पण भ्रष्टाचार संपला नाही आहे. तसं अमित शहानं सांगितलं की मार्च 2026पर्यंत आम्ही नक्षलवाद संपवू, तसं भ्रष्टाचाराबद्दल केंद्र सरकारने घोषणा करायला पाहिजे की इतक्या दिवसात आम्ही भ्रष्टाचार संपवू. जालना महानगरपालिकेचे कमिशनर यांनी 40 लाख रुपयाची लाच घेतलेली आहे. ज्या गुत्तेदाराचे बिलं काढायची होती किंवा मंजुरी द्यायची होती, पहिले 30 लाख रुपये घेतले आणि परवा 10 लाख रुपये घेताना त्यांना पकडण्यात आलेलं आहे. त्यानंतर पंजाबचे पोलीस कमिशनर भुल्लर, त्यांचे वडील पोलीस कमिशनर होते आणि त्या भुल्लरकडे इतका पैसा सापडला की मशिने कमी पडल्या. हे IAS IPS अधिकारी, चांगली परीक्षा आहे भारतातली, UPSC पास होतात आणि त्यानंतर दुसरे MPSCकडून पास झालेले डेप्युटी कलेक्टर, DYSP अशा लेवलचे जे अधिकारी आहेत, त्यांना पुढे प्रमोशन दिलं जातं. मला असं 100% वाटतं की भ्रष्टाचारामध्ये 1-2% अधिकारी असतील की जे नॉन करप्ट असतील. 98% हे भ्रष्टाचारी आहेत. ज्या अधिकाऱ्यांच्या 10 वर्षाच्या सेवा झालेल्या आहेत त्यांच्या चौकशी करायला पाहिजे आणि त्यांच्याकडे जर भ्रष्टाचाराचा पैसा सापडला तर त्यांना त्वरित पदावरून निलंबित करण्यात यावं. कारण ह्या भ्रष्टाचारामुळं बेनामी संपत्ती वाढलेली आहे. मोठ्या प्रमाणावर बेनामी सोनं, चांदी, मालमत्ता खरेदी केल्या जात आहेत. ज्या दिवशी केंद्र सरकार बेनामी मालमत्ता लिलावाला काढेल त्या दिवशी प्रॉपर्टीमधले भाव कमी होतील. अशी पण वेळ येऊ शकते की खरेदी करणारेसुद्धा भेटणार नाही. कारण केंद्र सरकारला तर काही भावात लिलाव करायचे, त्या बांधकामाचं जे काही मूल्य असेल तितके जरी पैसे आले तरी खूप झालं. त्यांना काही पैसा कमवायचा नाही, पण तो पैसा फक्त देशाच्या कामासाठी येईल. आणि ही मोहीम आता घ्यायची वेळ आलेली आहे. कारण भ्रष्टाचाराच्या घरी जेव्हा ईडीची धाड पडते, करोडो रुपये, लाखो रुपये, किलोनं सोनं, किलोनं चांदी, हात झालेली या गोष्टीची आता. आणि केंद्र सरकारने याबाबतीत आता काहीतरी पावलं उचलायला पाहिजेत. कारण आता काँग्रेस जाऊन जवळपास 12-13 वर्ष झालेली आहेत आणि काँग्रेसच्या काळातले सगळे अधिकारी याची भरती झालेली आहे. पहिल्या काँग्रेसच्या काळामध्ये काय होतं, हेच IAS ऑफिसर, IPS ऑफिसर हे मंत्र्यांना आयडिया देत होते भ्रष्टाचार करायचे आणि ते ऐकून मंत्री भ्रष्टाचार करत होते. आणि भ्रष्टाचाराशिवाय कामच नव्हतं ना, पानच हलत नव्हतं. ते म्हणतात ना, सरकारी कार्यालयामध्ये कागदावर वजन ठेवल्याशिवाय कागद पुढे सरकत नाही. मी म्हणतो वजन ठेवल्यावर ते कागद तिथंच राहतो ना, पुढे सरकण्याचा प्रश्न येतो कुठे. या भ्रष्टाचारावर जनतेने आता आवाज उठवायला पाहिजे. ही एक जनमोहीम झाली पाहिजे, जनजागरण झालं पाहिजे आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांच्यावर कडक कारवाया झाल्या पाहिजे. जसं उत्तर प्रदेशमध्ये योगी गुन्हेगारांचं
इन्काउंटर करतायत, गुन्हेगारांच्या गुडघ्याच्या खाली गोळी घालतायत आणि त्यांची भर बाजारातून मिरवणूक काढतायत. तसं या भ्रष्टाचारामध्ये पकडल्या गेलेल्या भ्रष्टाचारी कोणी असो तो, त्याची त्या शहरातून भर बाजारातून मिरवणूक काढायला पाहिजे. कारण असे आघोरी उपाय केल्याशिवाय आता हा प्रकार थांबणार नाही आहे. मी भ्रष्टाचाराबद्दल आपल्यासमोर माझं मत मांडलेलं आहे. आपलं जे काही मत असेल ते आपण माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. जय श्रीराम.